NCERTच्या इयत्ता 8वीच्या नवीन पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याच्या निर्णयावरून देशपातळीवर एक नवा मोठा वाद पेटला आहे। राजस्थानमधील काही राजकीय गट आणि राजघराण्यांच्या दबावाखाली येऊन NCERTने हा ऐतिहासिक नकाशा गुपचूप वगळल्याचा आरोप करण्यात येतोय। तसेच या निर्णयाला आता जनहित याचिकेद्वारे थेट मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे। मराठा साम्राज्यात योगदान देणाऱ्या ऐतिहासिक घराण्यांचे वंशज, इतिहासकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत ही याचिका दाखल केली असून यामुळे दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। काय आहे हा संपूर्ण नकाशाचा वाद आणि यावर इतिहास संशोधकांचे काय मत आहेत जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृत्युला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जुलै 2025 मध्ये NCERTने इयत्ता 8वीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 1 या समाजशास्त्र विषयाची सुधारित आवृत्ती प्रकाशित केली। या पुस्तकात 1759 मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा एक नकाशा प्रसिद्ध करण्यात आला होता। या नकाशामध्ये सध्याचा महाराष्ट्र, गुजरात, उत्तर भारतातील मैदानी प्रदेश, पेशावर, लाहोर आणि थेट राजस्थानमधील जैसलमेर पर्यंतचा भाग मराठा साम्राज्याच्या आधिपत्याखाली दाखवण्यात आला होता। या नकाशावर राजस्थानमधील जैसलमेर राजघराण्याने आणि राजकीय नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला। हा नकाशा ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचा आणि दिशाभूल करणारा असून जैसलमेर कधीही मराठ्यांच्या थेट नियंत्रणात नव्हते असा दावा त्यांनी केला। या विरोधानंतर NCERTने 11 ऑगस्ट 2025 रोजी इतिहासकारांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती। मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिकाकर्ते मुदोजी राजे भोसले आणि इतरांनी NCERTवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। याचिकेत म्हटलं आहे की NCERTच्या या उच्चस्तरीय समितीचे एक महत्त्वाचे सदस्य आणि मराठा इतिहासाचे गाढे अभ्यासक गजानन भास्कर मेंदळे यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झालं। त्यांच्या निधनानंतर समितीमध्ये महाराष्ट्रातील एकाही इतिहासकाराची नियुक्ती न करता आणि कोणत्याही ऐतिहासिक दस्तऐवज किंवा पुराव्यांची योग्य तपासणी न करता ऑक्टोबर ते एप्रिल 2026 दरम्यान गुपचूपपणे सर्व भाषांमधील पुस्तकांमधून हा नकाशा हटवण्यात आला आहे। याचिकाकर्त्यांनी न्यायालयासमोर राजपुतांना गॅझेट, मुघल काळातील करार आणि 1822 मधील ब्रिटिश दस्तऐवज सादर केले आहेत, ज्यावरून राजस्थानवर मराठ्यांचे राजकीय आणि आर्थिक वर्चस्व होते हे सिद्ध होतं। NCERTच्या या वादग्रस्त निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि अभिमानास्पद इतिहासाशी खेळ केला जात असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली आहे। राजकीय नेत्यांच्या मते हा केवळ एका नकाशाचा प्रश्न नसून जाणीवपूर्वक मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास दुय्यम ठरवण्याचा हा प्रयत्न आहे। दिल्लीच्या राजकारणात नेहमीच महाराष्ट्राच्या योगदानाला कमी लेखलं जातं असा आरोप करत अनेक स्थानिक संघटनांनी दिल्लीतील NCERTच्या मुख्य कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे। हा वाद आगामी काळातील निवडणुकांमध्ये राजकीयदृष्ट्या देखील तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इतिहासकारांच्या एका मोठ्या गटाने या कारवाईच्या प्रक्रियेवरच बोट ठेवलं आहे। कोणत्याही शिक्षण मंडळाला किंवा संस्थेला पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम बदलण्याचा अधिकार असतो, मात्र त्यासाठी एक पारदर्शक आणि तज्ञ समिती असणं बंधनकारक आहे। गजानन भास्कर मेंदळे यांच्यासारख्या ज्येष्ठ इतिहास संशोधकांच्या मृत्यूनंतर समितीमध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून न काढता घाईघाईने निर्णय घेणे संशयास्पद मानला जात आहे। इतिहास हा पुराव्यांवर आधारित असावा लागतो। कोणाच्या राजकीय भावना दुखवल्या म्हणून इतिहास बदलता येत नाही असे मत याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मांडलं आहे। मुंबई उच्च न्यायालयात आता NCERTला यावर आपले अधिकृत स्पष्टीकरण आणि पुराव्यांची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत। या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांवर होणार आहे। चुकीचा किंवा अपूर्ण इतिहास शिकवला गेल्यास नवीन पिढीमध्ये देशाच्या खऱ्या ऐतिहासिक विस्ताराबद्दल संभ्रम निर्माण होऊ शकतो। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केलं आहे की चौथाई किंवा कर वसूल करणे हा त्या काळातील राजकीय सार्वभौमत्वाचाच एक भाग होता। जर मुघलांनी किंवा ब्रिटिशांनी संपूर्ण भारतावर थेट राज्य न करता केवळ मांडलिक राज्यांकडून कर वसूल केला तरी त्यांचा नकाशा संपूर्ण भारताचा दाखवला जातो। मग हाच न्याय मराठा साम्राज्याला का लावला जात नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच या
वादावर पडदा पडेल, परंतु तोपर्यंत हा विषय देशाच्या शैक्षणिक आणि राजकीय पटलावर गाजत राहील यात शंका नाही। या प्रकरणावर देशातील आघाडीच्या इतिहास संशोधकांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या मते 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढील 100 वर्षे दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार हे मराठेच ठरवत होते। अटकपासून कटकपर्यंत मराठ्यांचे निर्विवाद वर्चस्व होते आणि जोधपूर, जयपूर, उदयपूरच्या राजपूत राजांनी मराठ्यांचे अधिराज्य मान्य करून त्यांना चौथाई दिली होती। ऐतिहासिक नकाशांमध्ये राजपूतांना दीर्घकाळ मुघल साम्राज्याचा भाग दाखवला गेला तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही। मग मराठ्यांच्या नकाशावरच आक्षेप का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। तर दुसरीकडे JNUचे निवृत्त प्राध्यापक दिलबाग सिंग आणि पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक राहुल मगर यांच्या मते मराठे राजपूत राजांकडून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करत असले किंवा त्यांनी राजस्थानवर चढाया केल्या असल्या तरी कोणतेही राजपूत राज्य कधीही मराठा साम्राज्यात विलीन करून त्यावर मराठ्यांचे थेट शासन प्रस्थापित करण्यात आले नव्हते। तसेच मराठ्यांनी जैसलमेर आणि बिकानेरवर कधीही चढाया केल्या नव्हत्या असा दावा त्यांनी केला आहे। या ऐतिहासिक मतभेदांमुळे आणि राजकीय दबावामुळे उद्भवलेला हा नकाशाचा वाद आता न्यायालयाच्या चौकटीत पोहोचला असून मुंबई उच्च न्यायालय यावर काय निर्णय देतो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।